मी मी शपथ घेऊन सांगते, मी जे बोलेन ते खरं बोलेन, खोटं बोलणार नाही. घ्या कपाळावरचं घाम टिपा. बरं मला सांगा, प्रकाश नकाते हा तुमच्या कॉलेजमध्ये होता पुण्याला? त्याचा आणि माझा काही संबंध नाही. म्हणजे होता की नाही? हो. तुमची त्याची मैत्री होती? हो. याचा अर्थ असा आहे जज साहेब, आरोपी सत्यजित आणि प्रकाश नखाते यांचे संबंध नव्हते हे धादांत खोटं आहे. काकू, हा फोटो बघा ना. ह्या मुलाला तुम्ही कुठे पाहिलाय का? इथे कुठेतरी राहतो? माहिती नाही. ठीक आहे. मयत प्रकाश नखातेला तुम्ही ओळखत होतात? हो. नाही, कोर्टाला सांगा. ज्या दिवशी संध्याकाळी खून झाला त्या संध्याकाळी तुम्ही कुठं होतात? ॲडव्होकेट मल्हार शिंदेंच्या घरी. जज साहेब म्हणजे माझ्या घरी होते. एकल्याच होतात? नाही, आम्ही सहकुटुंब होतो. अच्छा, म्हणजे तुमचे पती सत्यजित मुधोळकर सुद्धा तुमच्या सोबतच होते नाही का? हो. पूर्ण वेळ सोबत होतात तुम्ही? मी म्हटलं तुम्ही पूर्ण वेळ तिथंच होतात का? मला नाही, कोर्टाला सांगा. हो हो. आम्ही पती पत्नी पूर्ण वेळ सोबत होतो. बहे आली तुझी प्रिया. हा बोल. बोल काय बोल. कुठे आहेस? कुठे? इथे काय चाललंय? काही भान आहे? 1760 फोन केले तुला पण एकही उचलला नाहीस. हा, मूड नव्हता. मग कुठे आहेस सध्या? का तू येणार आहेस इकडे? फालतू बडबड नकोय आशिष. हा बरोबर आहे ना. आता तुझं काम झालं, सत्यजित अडकला, काही नाही तर किमान 14 वर्ष तरी मंजिरीपासून लांब गेला नाही का? त्यामुळे आता तू तुझा गेम खेळायला मोकळी आणि मी माझा. कुठे आहेस? कुठे तू सध्या? हा आहे, इथेच आहे, कोल्हापुरात. कोल्हापुरात? म्हणजे इथे राहणं तुझ्यासाठी चांगलं नाही, नाही का? माहितीये मला, पण इथून बाहेर पडायला एक दमडी पण नाहीये माझ्या खिशात. त्या पक्क्याच्या खिशात जेवढे पैसे सापडले होते तेवढ्यावर आजपर्यंत दिवस काढले. ते सगळं संपलंय. तू ये ना, मला भेट, मी तुला पैसे देते. हा नक्की? ऑफकोर्स. तू इकडे ये तर. फक्त एवढं सांग की कुठे येऊ? तिकडेच ये, कोर्टाच्या मागे. सत्यजितला शिक्षा झाल्यावर तो बाहेर येताना बघायला मिळेल तुला. तुझ्यासाठी सगळ्यात आनंदाची गोष्ट, नाही का? आलोच.
म्हणजे त्या रात्री मुधोळकर पती पत्नी सोबतच होते नाही का? ऑब्जेक्शन माय लॉर्ड. शिंदेच्या सोसायटीच्या रजिस्टर एंट्री याआधीच कोर्टात सादर केलेली आहे. त्यानुसार आरोपी सत्यजित हे रात्री 7:45 सोसायटीच्या बाहेर गेले आणि रात्री 9:15 ते सोसायटीत परतले. हे जर असं असेल जज साहेब, तर मग सौ मंजिरी जज सांगतात ते खोटं आहे, ते चुकीचं आहे. रजिस्टर मध्ये मुधोळकर बाहेर गेल्याची एंट्री नाहीये, तर त्यांची गाडी बाहेर गेल्याची एंट्री झालेली आहे. गाडी बाहेर गेली, पण त्यात श्री आणि सौ मुधोळकर दोघं बी होते. ही माहिती साफ चुकीची आहे जज साहेब. या माहितीचे ऑर्डर. प्रोसीड. मी माफी मागतो जज साहेब. मला सांगा, त्या संध्याकाळी तुम्ही बाहेर कुठं पडला होता? यांना ऑफिसचा फोन आला होता म्हणून बाहेर गेले होते ते, आणि मला थोडं खाजगी बोलायचं होतं म्हणून मी पण बाहेर गेले. ते बोलत होते तेव्हा अचानक मला चक्कर आली आणि ते तिथेच होते. त्यांनी सांभाळलं मला. मग आम्ही दोघं एकत्र गाडीतून डॉक्टर पुरोहितांकडे गेलो. जज साहेब, हे पुरोहितांचे केस पेपर आणि रिपोर्ट्स. त्यावरनं सिद्ध होतं जज साहेब, माझ्या आशील सत्यजित मुधोळकर खून झाला त्या ठिकाणी उपस्थित नव्हते. आणि आता राहिला प्रश्न, त्यांचं घड्याळ त्या बॉडीजवळ कसं काय? साहेब, त्यांचं घड्याळ त्यांच्या घरातनं गहाळ झालं होतं. तर पोलिसांनी त्यांचे तपास पूर्ण करावेत असे आदेश कोर्टाने त्यांना द्यावेत ही मी विनंती करतो. दॅट्स ऑल मी लॉर्ड. जज साहेब, मला सौ मंजिरी मुधोळकरांना काही प्रश्न विचारायचे. परमिशन ग्रँटेड. थँक्यू माय लॉर्ड. मंजिरी मॅडम, मला सांगा, तुम्हाला जर चक्कर आली आणि तुमचं घर जवळ असेल तर तुम्ही घरी जाल की हॉस्पिटलमध्ये? त्याचं काय की घर की हॉस्पिटल? घरी. मग तुम्ही हॉस्पिटलमध्ये का गेला? बोला बोला मॅडम, बोला. अहो, मी तुम्हाला काहीतरी विचारतोय. काय झालं? याचं उत्तर तुमच्या वकिलांनी तुम्हाला दिलेलं नाहीये का? ऑब्जेक्शन मी लॉर्ड. सस्टेन. कुलकर्णी, तुम्ही फक्त प्रश्न विचारा. हा मॅडम, मी काय प्रश्न विचारतो तुम्हाला? बोला. शिंदेच्या घरी कार्यक्रम होता. आम्हाला म्हणजे सगळे चांगल्या मूडमध्ये होते, त्यामुळे आम्हाला तिथे जाऊन त्यांना आणखी काळजीत नव्हतं टाकायचं. आम्ही पूर्ण वेळ सोबत होतो आहोत. त्यांनी खून नाही केलाय. हे कोर्टाला ठरवू दे. जज साहेब, ही माहिती जर इतकी महत्वाची होती तर आरोपींनी ती आपल्या स्टेटमेंटमध्ये का नाही नमूद केली याची कृपया चौकशी करावी. हॅलो, संत गंगाराम जानबोर बोलतोय. मी प्रिया बोलते, इन्स्पेक्टर जानबोर. खूप महत्वाचं आणि अर्जंट काम आहे. आता काय महत्वाचं आहे बुवा? केस चालली इथं त्याच्यापेक्षा. हा, ठेवतो फोन. एक मिनिट, फोन ठेवायची चूक करू नका. बाबू, मला आणि धमकी? धमकी नाही, माहिती सांगायची. पक्या सोबत राहणारा मुलगा आशिष मला भेटायला येतोय आत्ता. अहो, मग घ्या भेटून. हे बघा, तुम्ही इकडे येऊन तो आल्यावर त्याला ताब्यात घ्या. बाबू, आता आम्ही काय करायचं ते बी तुम्ही आम्हाला सांगणार. हा, पहा, इथं केस चालू आहे, नाही जाऊ शकत आता. हा, हो का?
मग नाईलाजाने मला SP राणे साहेबांना फोन करावा लागेल आणि याला धमकीत समजा. हा नाही ठीक आहे. आधी नाही काय सांगायचं. हा ठीक आहे. ये तुम्ही कुठे यायचे? कोर्टाच्या मागे. हा ठीक आहे, आलोच. जे वकील मित्र कोर्टाची दिशाभूल करतात माय लॉर्ड. कोर्टाची दिशाभूल मी नाही तर आपले सरकारी वकील करतायत. आता मला सांगा, एवढा मोठा बिझनेसमन म्हटल्यावर त्याला दिवसातनं किमान 50 फोन तरी येत असतील, त्यातले अर्धे अनोळखी लोकांचे. त्यातला एखाद्याचा खून झाला तर माझे अशील सत्यजित मुधोळकर आरोपी कसे काय? प्रकाश नखाते आणि आरोपी सत्यजित यांची ओळख होती हे या कोर्टात आधीच सिद्ध झालेलं आहे शिंदे. आता माझ्या वकील मित्रांना समजा त्यांच्या लॉन्ड्रीवाल्याचा फोन आला आणि 1 तासानंतर समजा त्याचा खून झाला, तर काय समजायचं आम्ही? जे साहेब, माझे वकील मित्र हवेमध्ये शब्दांचे पतंग उडवत आहेत. मग सरकारी पक्षाला हेच लक्षात येत नाहीये की फोन येणं आणि घटनास्थळी घड्याळ सापडणं यानं माझ्या अशील सत्यजित मुधोळकर आरोपी कसे काय असतील हे सिद्धच होत नाही. जज साहेब, या केसमध्ये माझ्या आशिलाला आरोपी का करण्यात आले हेच मला कळना झालंय. मुळात सरकारी पक्षाला मयत प्रकाश नखाते सोबत असलेला आशिष अजून ताब्यात घेता आलेला नाही आणि त्यामुळे त्यांचं हे नाकारतेपण लपवण्यासाठी त्यांनी माझ्या आशिलाला आरोपी केलेलं आहे. माझ्या वकील मित्रांना आधीच याचा अर्थ लक्षात आला असता ही केसच उभी राहिली नसती. त्यांनी कोर्टाचा वेळ वाया घालवलेला आहे आणि माझ्या आशिलावर बिनबुडाचे आरोप केलेले आहेत. दॅट्स ऑल मी लॉर्ड. डॉक्टरांचे असे रिपोर्ट मिळवता येतात शिंदे, आणि हे कोर्टाच्या नियमाला धरून नाही. आणि मग तुम्ही जे करताय ते जसाहेब. ऑर्डर. प्रिया. आशिष, इतक्या घाईत आलास? हो अगं, आपला सक्सेस तुझ्या बरोबर सेलिब्रेट करायला जास्त वेळ मिळाला ना म्हणून. सेलिब्रेशन तर होणारच आहे. मग प्लॅन कसा होता? हा, आणि तो पॉसिबल झाला ते तुझ्यामुळे. हो, कारण तू जर मला फोन करून सांगितलं नसतंस की सत्यजित मला पैसे द्यायला नाही तर मारायला येतोय, तर हे सगळं शक्यच झालं नसतं. नाहीतर आज सत्यजित खरंच कोर्टात हजर असता, पण माझ्या खुनासाठी. आणि तेही खरोखर त्यानंच केलेलं आहे. पक्याच्या फोनवरून एक फोन, सत्यजितचं घड्याळ, बस झालं आपलं काम. आणि तेही कायमचं. आता हे सगळं कोर्टात बोलायचं. भेट लागले का तुला? म्हणजे तू मला दगा देतीस? आणि तू जे वागलास ते दगा तू मला देतोयस. सत्यजितला या सगळ्यात अडकवलंस आणि आता हे सगळं पोलिसांना कळायला वेळ लागणार नाही. आशिष, वेडी आहेस तू. तुला काय वाटलं तू मला अडकवलं तर तू सुटू शकशील? हा, तू जर मला पोलिसांच्या ताब्यात दिलंस ना तर मलाही सगळं सांगावं लागेल कोर्टात. नाही, तू असं करू शकत नाहीस, कारण जर मी अडकले तर तुला कोण वाचवणार? त्याची पर्वा नाहीये मला. जेलमध्ये सडण्यापेक्षा विचार कर. एक शेवटचा चान्स आहे तुझ्याकडे. या सगळ्यातून सत्यजितला बाहेर काढ. मी तुला काय हालचाल करायची नाही, गप उभं राहायचं एका जागी, कळलं? गप. आणि आता इकडे तू जे काही बोललास ना ते सगळं कोर्टात बोलायचं, कळलं? इन्स्पेक्टर यांनीच घड्याळ चोरलंय. ते घड्याळ यांनी आमच्या घरातून चोरलं. वेडवेडी झालीस का तू? काय बोलतेस तू? साहेब, नाही साहेब, ही मुलगी जे बोलते ना ते सगळं खोटं आहे. ही अडकवते मला. साहेब प्लीज प्लीज माझ्यावर दया करा. माझ्या पायाकडे बघून तरी माझ्यावर दया करा. काय ना, आम्ही प्रत्येकाला अशी दया दाखवायला लागलो ना आमचा विषय संपून जाईल तिकडं. मग आमच्या कोण दया दाखवणार है ना?
चल चल. प्रिया प्रिया अडकवतेस तू मला. अगं वाट लागेल माझ्या आयुष्याची. जे काही तू आता बोलला ना ते कोर्टात जाऊन बोलायचं, कळालं? मी हा तू. मी काय बोललो? आणि कुणी ऐकलंय ते? हा खरे काय बोलला? कुणी काय ऐकलं? मी पण नाही ऐकलं. लय भारी हा? लय भारी लय भारी. हा काय बोला नाही तू? गाड्याला चोरलं मुधोळकरांच्या घरातून. हो हो चोरलं मीच चोरलं साहेब. पण मला सोडा प्लीज. बस बस बस. आता इथं जो काही परफॉर्मन्स दिला ना तू तिथं कोर्टात जाऊन द्यायचं, कळालं? चल चल साहेब चल. साहेब काहीतरी आपण सेटलमेंट करू ना साहेब. साहेब, या केसशी संबंधित काही महत्त्वाचे पुरावे आत्ताच आमच्या हाती आलेले आहेत. त्या पुराव्यांची चौकशी करण्यासाठी मला थोडा वेळ मिळावा यासाठी मी कोर्टाकडे विनंती करतो. परमिशन ग्रँटेड थँक्यू माय लॉर्ड. अँड कोर्ट विल ॲडजर्न फॉर 10 minutes. मयत प्रकाश सोबत तू एका खोलीत राहत होता का? हो बा. ज्या दिवशी खून झाला त्या दिवशी तू कुठं होता? बाहेर गेलो होतो साहेब. कुठं? जेवायला बाहेर गेलो होतो आणि आल्यावर बघतो तर हे सगळं असं. बर. मग तू ही माहिती पोलिसांना का नाही दिली? कारण तू पक्याचा खून केला आणि म्हणूनच तू ही माहिती पोलिसांना दिलेली नाही. खरं आहे की नाही सांग? नाही साहेब. अहो मी नाही मारलं पक्याला साहेब. पक्या माझा खूप जिवलग मित्र होता आणि मी माझ्या जिवलग मित्रालाच कसं मारेन ना. मग फरार होऊन पळत का होतास? त्याचं काय ना साहेब, मी जेवण करून परत आल्यावर पोलिसांची खूप गर्दी दिसली मला आणि मला खूप भीती वाटली म्हणून तिथून निघून गेलो. नाही, खून तू केला आणि ते वेपन नष्ट करायला तू गेला होता. खरं आहे की नाही सांग? कबूल कर. नाही साहेब, नाही, मी खरंच नाही पक्याला मारलं. ऑब्जेक्शन माय लॉर्ड. सस्टेंड. हे घड्याळ तू ओळखतो का? हो. हे त्या मयत प्रकाश ना खात्याकडे कुठून आलं? मीच दिलं होतं साहेब. म्हणजे माझ्या अशील सत्यजित मुधोळकर यांच्याकडे घड्याळ नव्हतं. बरं ठीक आहे, तुझ्याकडे कुठून आलं? खरं म्हणजे साहेब, हे घड्याळ मी मुधोळकरांच्या घरून चोरलं. आणि तेच घड्याळ तू सत्यजित मुधोळकरांना खुनाच्या आरोपात अडकवण्यासाठी घटनास्थळी ठेवलं, बरोबर? नाही साहेब, ऍक्च्युली कसं आहे ना,
पक्याची माझ्यावर खूप उधारी राहिली होती आणि मला त्याला द्यायला पैसे नव्हते, म्हणून मग त्या बदल्यात मी हे घड्याळ त्याला दिलं. म्हणजे माझे अशील सत्यजित मुधोळकर यांच्याकडं घड्याळ नव्हतं. युअर विटनेस प्लीज. तू सत्यजित मुधोळकर यांच्या घरी का गेला होतास? असं काय ना साहेब, थोडं सिक्रेट होतं. सिक्रेट? दिल का मामला आहे ना. यांची बायको आणि मी